प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं की ताजमहाल बघावा. जगातल्या 7 आश्चर्यांपैकी असणारा भारतातला एकमेव आश्चर्य म्हणजे ताजमहाल. आणि भारतीय या नात्याने हे माझं स्वप्न पूर्ण झालं 2021 मध्ये. या एपिसोडमध्ये मी ताजमहालच्या भेटीचं वर्णन केले. त्यामुळं तुम्हालाही ताजमहाल बघायचा असेल तर त्याआधी हा एपिसोड नक्कीच ऐका. लहान असताना घरात एक शोपीस होतं. एका काचेच्या खोक्यात, काचेच्या बॉक्समध्ये एक पांढरी वास्तू होती. खूप सुंदर दिसायची ती वस्तू, एकदम पांढरी शुभ्र. मग लहानपणी विचारायचं घरातल्यांना की ही वस्तू काय आहे आणि ती काचेत का ठेवली. मग घरातले म्हणायचे की तो ताजमहाल आहे. मग ताजमहाल हे काय आहे त्यावेळी समजायचं नाही, पण ताजमहाल आहे एवढंच माहीत असायचं. तीच पहिली ताजमहाल आणि माझी भेट. पुन्हा जसजसं मोठं झालो तसं शाळेतल्या पाठ्यपुस्तकात जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य भारतात आहे हे ज्यावेळी समजलं त्यावेळेस कळालं ते 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य दुसरं तिसरं काय नसून खुद्द ताजमहाल आहे. ही ताजमहालची दुसरी ओळख. आणि जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ताजमहाल हे बघणं माझ्या नशिबात होतं. हो, कारण भारतात राहणाऱ्या प्रत्येकाच्या ध्यानी मनी असतं, स्वप्नी असतं की ताजमहाल आयुष्यात एकदा तरी बघावं. आणि हेच भाग्य किंवा हेच स्वप्न माझं लवकर पूर्ण झालं. आम्ही 3 जण होतो. डिसेंबर 2021. दिल्लीहून आम्ही आग्र्यासाठी ट्रॅव्हल्स पकडली. तसं दिल्लीत आम्ही सांगलीहून निघालेलो, काम होतं म्हणून. पुन्हा दिल्लीही फिरली आणि दिल्लीतून आग्रा. आम्ही ट्रॅव्हल्स पकडली रात्री 10 वाजता. तिथं थोडं झालं असं की त्या ट्रॅव्हल्सचं आणि आमचा थोडासा वाद झाला. कारण आपल्यासारखं नाही तिकडं, फसवाफसवी भरपूर आहे. सांगितल्या एका ट्रॅव्हल्समध्ये, बसवलं एका ट्रॅव्हल्समध्ये, पैसेही आकारले जादा. पुन्हा आग्र्यात आल्यावर आम्हाला माहीतच नाही, आम्ही झोपलेलो. कारण आग्र्यात मध्यरात्री 2 वाजता ट्रॅव्हल्स पोचली. पण ते पण जाग आली आणि विचारपूस केली म्हणून आम्हाला कळालं की हे आग्रा आले आणि आमचं स्टेशन मागं पडले. कारण ट्रॅव्हल्सवाल्यांनी आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की आग्रा आले आणि तुम्हाला उतरायचं आहे. हा होता आमचा आग्र्यातला पहिला एक्सपिरियन्स. मध्यरात्री 2 वाजता आग्र्यामध्ये उतरलो. आग्र्यामधून रिक्षा केली आणि त्या रिक्षावाल्याच्या ओळखीचाच एक हॉटेल होतं, तिथं आम्ही गेलो. मध्यरात्री 2:30 वाजले. पूर्ण आग्रा सामसूम. त्या रिक्षावाल्याने आम्हाला ताजमहालकडे जाणारा रस्ता दाखवला त्याच अंधारात, पण आम्हाला काही कळालंच नाही कारण पूर्ण सामसूम केली. पुन्हा आम्ही हॉटेलवर गेलो, झोपलो आणि सकाळी लवकर 7 वाजता आवरून तयार झालो. का? कारण ताजमहाल बघण्याची उत्सुकता. रात्री भलेही 2-3 वाजले का असं ना झोपायला, पण ताजमहाल बघण्याची उत्सुकता कायम होती. त्यामुळे सकाळी लवकर जागलो. पुन्हा आवरून नाश्ता करून आम्ही निघालो ताजमहालकडे रिक्षा पकडून. ताजमहालच्या पश्चिमी गेटवर आम्ही पोहोचलो. आम्ही रिक्षातून खाली उतरलो कारण ताजमहालकडे जाणाऱ्या रोडवर फक्त बाहेर, उद्यानाच्या बाहेर रिक्षा किंवा पेट्रोलची वाहनं थांबतात, डिझेलची वाहनं थांबतात. तिथून आत तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर आत चालत जावं लागतं त्या उद्यानात. आम्ही चालत चालत निघा लागलो आत. आणि जसं जसं ताजमहालच्या उद्यानात प्रवेश केला तसं लहान लहान मुलांच्या हातात किंवा मोठ्या माणसांच्या हातात एक नवीन वस्तू दिसली जी कधीच न बघितलेली. किंबहुना काय जणांनी बघितली असेल, पण पर्सनली मी ती कधी बघितली. पांढरी वस्तू होती, सॉक्स सारखी वस्तू होती आणि ते विकत होते 10ला 1, 20ला 2. आम्हाला काही कळालं नाही म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो आणि आलो तिकीट काउंटरजवळ. तर तिकीट काउंटरला 2 प्रकार तिकिटाचे. जर तुम्हाला ताजमहाल नुसताच बाहेरून बघायचा असेल तर 50 रुपये तिकीट आकारायचे, आणि जर तुम्हाला आतून बघायचं असेल तर 200 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे एकूण 250 रुपयाचं तिकीट तुम्हाला आतून बघण्यासाठी ताजमहाल. मग पहिल्यांदा आम्ही 50 रुपयाचं तिकीट काढलं कारण बाहेरूनच बघण्यासारखा होता ताजमहाल, आत काहीच नव्हतं. असं ऐकलेलं की बाहेरून मस्त दिसतो. आम्ही चालत चालत
पश्चिमी गेटवरून आत गेलो. आता पश्चिमी गेटची रचना सुद्धा बघा. जर त्या गेटमध्ये उभारलं तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ताजमहल तुमच्या नजरेला दिसतो. मग त्याच गेटमधून आम्ही आत निघालो आणि माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की मी ताजमहाल बघतोय. जी लोक स्वप्न बघतात ताजमहाल बघण्याचं आणि खूप वर्ष झाले ते बघू शकत नाही, पण माझं भाग्य किंवा काही असो, योगायोग असो, एवढं चांगलं की मी थोडक्याच वयात तो ताजमहाल बघितला. त्यामुळे माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ताजमहाल ही एक वास्तू नसून ते एक प्रतीक आहे असं म्हणतात प्रेमाचं. कितीतरी प्रेमी युगुल एकमेकाला ताजमहाल एक वस्तू किंवा एक प्रेमाचं प्रतीक म्हणून गिफ्ट करतात. पूर्वीपासून अनेक सिनेमामध्ये, अनेक नाटकामध्ये असं दाखवलंय की ताजमहाल म्हणजे एक प्रेमाचं प्रतीक. ताजमहालची हिस्ट्री सुद्धा तशीच आहे, कारण शहाजहानने त्याच्या बेगमसाठी म्हणजेच मुमताज बेगमसाठी ताजमहाल बांधलेला. ज्यावेळेस मुमताज बेगम वारली त्यावेळेस तो ताजमहाल तिच्या कबरी भोवती बांधला. शहाजहानने एक मृत्यूपत्र तयार केला. जेव्हा मी मरेन त्यावेळी माझी कबर ही माझ्या मुमताज बेगमच्या कबरी शेजारीच असावी, आणि तशी आहे ती. अशा या ताजमहालाच्या पश्चिम गेटमधून प्रवेश करत करत आत निघालो तर समोर नजर होतात पांढरा शुभ्र संगमरवरी ताजमहाल. त्याच्या समोर कारंजे आणि उद्यान. पाणीही निळं भासत होतं आम्हाला, कारण ताजमहालच एवढा पांढरा शुभ्र होता की त्याकडे बघताना डोळे दिपत होते. पश्चिमी गेटमधून हळूहळू आत चालत गेलो. ते दृश्य साठवत, फोटो काढत, कारण आता वास्तू बघण्यापेक्षा आपला कल जास्त फोटो काढण्यात, त्या मेमरीज फोनमध्ये किंवा कॅमेरामध्ये टिपण्यातच आपल्याला जास्त रुची आहे. आणि काळानुसार ते बदलतही गेले, त्याबद्दल काय शंकाच नाही. असा ताजमहाल बघत, फोटो काढत आम्ही आत गेलो. ते दृश्य साठवत गेलो. समोर कारंजा, त्यात पाणी, आणि समोरच एक चौतर आहे जिथून समोर बघितलं की ताजमहाल, मागे बघितलं की पश्चिमी गेट, आणि सभोवताली सगळा बगीचा. तो मधोमध एक चौतर आहे, त्यावरूनही आम्ही ताजमहाल बघितला. तर वेळ आली होती थोडं पुढं जायची. चालत चालत त्या ताजमहालजवळ गेलो, आणि आमच्याकडून राहावे ना की ताजमहाल आलोय तर बाहेरूनच काय बघायचं. पुन्हा असं व्हायला नको की आलो आणि बाहेरून बघून गेलो. म्हणून आम्ही पुन्हा एकदा तिकीट काढलं आणि ते तिकीट घेऊन आम्ही पुन्हा एकदा निघालो ताजमहालच्या आत. त्यावेळेस बाहेर होते पुन्हा तीच वस्तू जी कधीही न बघितलेली, सॉक्ससारखी. म्हणून आम्ही विचारपूस केली तर आम्हाला कळालं की ते शू कवर आहेत, म्हणजेच शूजचे, आपल्या बुटाचे कवर आहेत. कारण आत तुम्हाला चप्पल घालून प्रवेश नाही. शूज घातले असतील तर त्यावर एक कवर, कारण आपल्या चपलामुळे किंवा आपल्या शूजमुळे हा ताजमहाल खराब होणार नाही. कारण संगमरवर आहे, पांढरा शुभ्र आहे, तो खराब होऊ नये म्हणून ही भारतीय पुरातत्व संशोधक मंडळाने घेतलेली एक भूमिका आहे. आत जाताना शू कवर घालायची. बाहेरून बघितला ताजमहाल, पण आतमध्ये काय आहे असं ऐकलेलं होतं की ताजमहालची जी मेन कबर आहे, जी मुमताज बेगमची मेन कबर आहे, ती खाली आहे आणि वर आहे ती साधी कबर आहे. मग ती बघायची होती किंवा आतून ताजमहाल बघायचा होता, तर आम्ही आत गेलो. चालत चालत पुढं चाललो आणि ताजमहालच्या एकदम बाहेर, म्हणजे जो वरचा चौतर आहे तो, त्यावर उभा राहिलो. आणि मनातून काहीतरी वेगळंच वाटलं की आपण जगातल्या 7व्या आश्चर्यापैकी एका आश्चर्यावर उभा आहोत, ज्याला नुसतं पाहण्याचीही स्वप्न काही जण बघतात, आणि ते माझं खरोखर पूर्ण होतंय. याच भारावलेल्या स्थितीमध्ये आत जाताना ताजमहालच्या भिंतीवरील संगमरवरामध्ये कोरलेल्या नक्षीकाम बघत बघत निघालो. खूप सुंदर असं त्या काळी हे नक्षीकाम कोरलंय. 16व्या शतकात या ताजमहालची उभारणी झाली, आणि त्यावेळी हा जो संगमरवर राजस्थानमधून मागवला गेला. लाखो कारागीर काम करत होते. कितीतरी वर्ष लागली हा ताजमहाल बघायला. ज्यावेळेस तुम्ही हा बघाल त्याच वेळेस कळेल यामागची मेहनत. याच ताजमहालवर संगमरवरामध्ये सुंदर जाळीकाम, अप्रतिम नक्षीकाम, तेही बारकाईने कारागिरांनी केलेलं आहे.
त्याकडे बघितल्यावर खरंच असं वाटतं की भारतातली कला किती समृद्ध आहे. तीच नक्षी बघत बघत आम्ही आत गेलो आणि आत गेलो तर समोर होतं की आत फोटोशूट किंवा कॅमेरा चालत नाही. त्यामुळं साहजिकच मोबाईल खिशात गेला आणि समोर चालत आम्ही ताजमहाल बघत गेलो. आत पाय ठेवताच समोरच एक जाळी आहे. त्या जाळीतून खाली बघितलं की ती जी मेन कबर आहे तिकडे जाणारी वाट दिसते, पण ती बंद असते. ती कधी ओपन करत नाही, ती कधी उघडत नाही. मी आत गेलो तर आतला नजारा काही औरच. वर बघल तसं त्या ताजमहालची भव्यता जाणवू लागली. जसजशी वर नजर जाईल तसा ताजमहाल आणखीनच मोठा वाटू लागला. आणि दिल्लीत किंवा आग्र्यात भरपूर उकाडा असतो. बाहेर भरपूर उकाडा. बाहेर आम्ही चालत असताना थोडा घाम येत होता किंवा उकडत होतं. पण जसं ताजमहालमध्ये आत पाऊल ठेवलं त्यासमोर आत्ताच्या काळातील AC सुद्धा फिका पडावा इतका थंड ताजमहाल, इतका संगमरवर थंड असतो. पूर्ण ताजमहाल गोल फिरून बघितला आणि तिथं 2 कबर आहेत, एक शहाजहानची आणि एक मुमताज बेगमची. त्या कबरीच्या मागे उभारला तर तिथून तुम्हाला सरळ दिसतो ते पश्चिमी गेट आणि कारंजा. हे सगळं एक लाईन आणि काटकोनात विभागलेले आहेत. त्या काळचे कलाकुसर, मॅनेजमेंट याची दाद देईल तेवढी थोडीच आहे. हाच ताजमहाल बघत आतून बघितला. पुन्हा तिथून आत चेंबर आहेत जे मागच्या बाजूला जातात. त्या चेंबरमधून आत गेलो तर इतकं थंड आणि एक प्लॅनिंग म्हणतात ते आम्हाला दिसलं. तिथून वेगवेगळे चेंबर आहेत, वेगवेगळी दालनं आहेत, जिथं नमाज पडायला किंवा जिथं प्रायव्हेटली बसायला जी जागा असते ती आहे. तोच गोल फिरून बघितला आम्ही ताजमहाल. पुन्हा बाहेर आलो आणि बाहेरून डाव्या साईडने मागे गेलो तर समोर एक दिसली मस्जिद. त्या दोन्ही बाजूला मस्जिद आहेत लहान. आणि त्या चौतऱ्यापासून मागे गेलो तर मागे होती यमुना नदी. आता प्रदूषणानं घेरलेली यमुना नदी, पण त्याचा आवाका लक्षात आला. यमुना नदी मोठी होती त्यावेळी आणि बरोबर चंद्रागारामध्ये ती यमुना नदी होती. त्या यमुनेच्या किनाऱ्यावर हा ताजमहाल. असं म्हणतात की इकडे पांढरा ताजमहाल तर त्या यमुनेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर काळा ताजमहाल बांधणार होता शहाजहान. तिथे चौतराही दिसतो. जसा इथे चौतरा आहे तसाच तिथं एक लहान चौतराही दिसतो जिथं काळ्या ताजमहालची रचना होणार होती. आणि तो काळा चौतरा दिसतोय अजून. पण काही कारणामुळं तो चौतरा तसाच राहिला आणि ताजमहाल बांधण्याचा प्रयत्न फसला. हा ताजमहाल गोल फिरून बघितला. जसजसं मागं जाईल तसं यमुनेवरून वारं यायला लागला, थंडी वाजू लागली. चारीकडून दिसायला सेम, एका मिलीमीटरचाही फरक जाणवणार नाही. इतकं स्ट्रक्चर त्याचं मस्त. हाच ताजमहाल बघून उद्यानात फिरून बाहेर आलो आणि त्याची भव्यता लक्षात आली. असं म्हणतात ना की जर स्वप्न पूर्ण झालं तुमचं तर त्या आनंदाला पारावर राहत नाही. तसंच झालं की ताजमहाल बघितल्यावर डोळ्याचं पारणं फिटल्यागत झालं. कारण एकतर तुम्ही जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य बघताय, तेही अनपेक्षितपणे प्लॅन झालेल्या ट्रिपमुळे. यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो? तर कसा वाटला हा एपिसोड नक्कीच कळवा. आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर अवश्य ताजमहाल बघा. खूप सुंदर अशी वास्तू तुमच्याही डोळ्याचं पारणं फेडून देईल. पुन्हा भेटूया नव्या एपिसोडमध्ये नव्या विषयासह. तोपर्यंत गुड बाय.